लातूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या ग्रामीण दिव्यांग लाभार्थ्यांकरिता अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. या व्हिडिओ मधून तुम्ही कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता, याच्याकरिता पात्रता काय आहे, डॉक्युमेंट्स याकरिता काय लागणार आहेत आणि शेवटची तारीख कोणती आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता, या सर्वच अपडेट विषयी आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती देण्यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे. त्यामध्ये श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, सोबतच इतर दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता सर्वप्रथम एक अपडेट. मित्रांनो, बरेचसे लाभार्थी प्रश्न विचारत आहेत की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारीचा हप्ता तर आलेला नाही, पण डिसेंबरचा जो हप्ता आहे 1 जानेवारीला वाटप झालेला आहे. तर जानेवारीचा हप्ता सुद्धा आता 1 फेब्रुवारी 2026 ला येण्याची शक्यता आहे सांगितल्याप्रमाणे. तर सध्याला संजय गांधी निराधार योजनेची अपडेट म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळेल याविषयीची अजून अपडेट आलेली नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचा आपला महत्वाचा हा व्हिडिओ. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागामध्ये राहणाऱ्या सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून 5% सोबतच 20% योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि तो देणं अनिवार्य आहे. तर याकरिता लाभार्थ्यांकरिता ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत, म्हणजे कोणकोणत्या वस्तू तुम्ही जिल्हा परिषद लातूर यांच्याकडून प्राप्त करू शकता. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आहे मिरची काढण्याचे यंत्र, मिनी पिठाची गिरणी, प्रशिक्षित दिव्यांग लाभार्थ्यांना शिलाई मशीन, दिव्यांग शेतकऱ्यांकरिता अर्थसहाय्य, कर्णबधीर लाभार्थ्यांकरिता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ऑपरेशन करिता. अशा बऱ्याचशा योजना आहेत, म्हणण्याऐवजी एकूण अशा 10 योजना आहेत. ठीक आहे. तर याकरिता पात्रता काय असणार आहे? पात्रता मित्रांनो, लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थ्याकडे 40 किंवा 40हून अधिक पर्सेंटेज असलेले डॉक्युमेंट्स, जसे की UDID कार्ड असेल, अपंगत्वाचा प्रमाणपत्र असेल, हे लागणारच आहेत. ठीक आहे. आणि याची शेवटची तारीख काय आहे ते आपण शेवटी जाणून घेऊया. तर याकरिता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत बघा मित्रांनो. याकरिता डॉक्युमेंट्स पुढील प्रमाणे आहेत. UDID कार्ड नंबर 1, नंबर 2 आधार कार्ड, नंबर 3 अपंगत्वाचे ओळख प्रमाणपत्र, म्हणजे ब्लाइंडनेस असेल, अपंगत्वाचं प्रमाणपत्र असेल. ठीक आहे. नंबर 4 बँकेचे पासबुक. नंबर 5 तहसीलदारांकडून काढलेला रहिवासी दाखला म्हणजेच डोमेशियल. नंबर 6 राशन कार्ड. नंबर 7 मतदान कार्ड. नंबर 8 उत्पन्न दाखला. उत्पन्न दाखला महत्वाचा आहे. ठीक आहे. नंबर 9 मतदान कार्ड. असे डॉक्युमेंट्स तुम्हाला बंधनकारक आहे. ठीक आहे. आणि या योजनेचा फॉर्म तुम्ही कधीपर्यंत भरू शकता? तर मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तुम्ही 30 जानेवारी 2026 पर्यंत हा फॉर्म भरू शकता. आणि या योजनेची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला ओपन करा.
ज्या ठिकाणी या व्हिडिओचं नाव लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इमेज स्वरूपात तुम्हाला सर्व माहिती त्या इमेज मध्ये मिळून जाईल आणि त्यामध्ये वेबसाईट सुद्धा दिली गेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही माहिती चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवायला विसरू नका. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.